गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, काल बजेट डे होता, परंतु बजेट मात्र फुसकं निघालं आणि सगळ्यांचीच निराशा झालेली आहे. कारण मार्केटनं कुठंच मुवमेंट केलं नाही. मार्केटनं जे इंट्राडेमध्ये मुवमेंट केलं ते अगदी थोडं होतं. तेवढं मुवमेंट तर जनरली नॉर्मल डेजमध्ये पण येतं. आता याच्यामध्ये काय झालं आहे की जे काही एक्सपेक्ट होतं त्यापैकी काहीच घडलं नाही. आता यातनं आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे अशी की जर कोलेशन गव्हर्नमेंट असेल तर साहजिकच आहे की फार चांगलं बजेट हे सेंट्रल गव्हर्नमेंट नाही अनाऊन्स करू शकत. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्याचा जास्त विचार करण्यात अर्थ नाही. कारण इथनं मागचे BJPचे आपण जे काही बजेट्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत, परंतु त्याप्रमाणे हे काही बजेट नव्हतं. आता पहा, आपण US मार्केट पाहूयात पहिले. US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर काल रात्री ते थोडंसं लोअर बंद झालं आहे, विच इज ड्यू टू प्रॉफिट बुकिंग. आणि तिथे आफ्टर मार्केट गुगल रिझल्ट अनाऊन्स झालेला आहे. त्याच्यामध्ये गुगलचा रिझल्ट सो अँड सो ओके आहे, परंतु यूट्यूब रेव्हेन्यू जो आहे तो कमी झालेला आहे. आता जर दुसरी गोष्ट पाहिली तर ती म्हणजे टेस्लाचा रिझल्ट थोडा खराब लागला आहे, त्यामुळे ऑलमोस्ट टेस्ला 7% डाऊन होता. आणि जी थोडीशी चिंताजनक गोष्ट आहे टेस्लाच्या शेअर होल्डर्ससाठी. आता येऊयात एशियन मार्केट्सकडे. तर एशियन मार्केट जर आपण पाहिले तर ॲज युजल मिक्स आहेत, काही अप काही डाऊन. आता जर आपण कालचा FIS आणि DIचा डेटा पाहिला तर काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं फार काही ॲग्रेसिव्ह सेलिंग केलेलं नाही आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं बाईंग केलं आहे त्यांच्या अगेन्स्ट. त्यामुळे विच इज ओके. म्हणजे त्यामुळेच तर मार्केटमध्ये अशी एकदम जर्क रिॲक्शन आली नाही की अचानक सेलिंग, अचानक बाईंग, असं काही झालं नाही. एकदाच फक्त जो कॅपिटल गेन टॅक्स इन्क्रीज झाला तेव्हाच फक्त मार्केट एकदा फॉल झालं, फक्त 100-150 पॉईंट, आणि त्यानंतर पुन्हा रिकवरही झालं. त्यामुळे त्यामध्ये काही फार जास्त राहिलेलं नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जर मार्केटनं इव्हेंट डेला जर रिॲक्शन दिली नाही तर येणारे 2 ते 3 दिवस फार महत्त्वाचे ठरतात. त्यातल्या कुठल्याही दिवशी मार्केट ती राहिलेली रिॲक्शन देऊ शकतं. म्हणजेच तुम्हाला जर तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा असेल तर येणारे 2 ते 3 दिवस जास्ती महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये एक मेजर जी काही लेवल आहे ती लक्षात ठेवा, ती म्हणजेच 23,850 ही जी लेवल आहे ही फार इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत निफ्टी याच्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत निफ्टी बेरिश होणार नाही. म्हणजेच काय की 24,000 आणि 23,850 याच्या दरम्यानचा जो झोन आहे तो फार महत्त्वाचा आहे. तिथनं मार्केट कुठनंही बाउन्स होऊ शकतं. आता जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये इव्हेंट झालेला आहे, त्यामुळे मार्केट आता इथनं पुढं कन्सॉलिडेशन मुवमेंट करण्याची जास्त शक्यता आहे. कारण काल आपण इंडिया विक्स पाहिला तर इंडिया विक्स ड्रास्टिकली फॉल झाला आहे आणि ते त्याचंच लक्षण आहे. आता जर आपण पाहिलं की 24,000 आणि 25,000 याचे जर आपण कॉल आणि पुटचे प्रीमियम पाहिले वीकली तर ते ऑलमोस्ट 10 रुपयाच्या आसपास आहेत आणि आता राहिले 2च दिवस एक्सपायरीसाठी. त्यामुळे ते प्रीमियम आपण फार चांगले आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय की आज आणि उद्या प्रीमियम बऱ्यापैकी फॉल होतील. तर मग पाहूयात काय होतं ते. आपल्याकडे जर पाहिलं तर कॅपिटल गुड्स स्टॉक्स जे आहेत तर त्याच्यामध्ये जास्त रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंबाखू आणि वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यावरती अल्कोहोल वगैरे याच्यावरती कुठलाही टॅक्स वाढवला गेला नाही आणि त्यामुळे काय झालं की ITC जे आहे ते एकदम शूटअप झालं. आणि बाकी गोल्डच्या प्राइसेस अचानक कमी झाल्या, त्याच्यावरची टॅक्स ड्युटी कमी केल्यामुळे आपण टायटनही पाहिला काल की एकदम शूटअप झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही. आता जर आपण ह्या वीकसाठी जर रेंज पाहिली निफ्टीची तर डाऊन साईडला 24,000 आणि अप साईडला 25,000 ही आहे. आता पुटपेक्षा कॉल जास्त राईट झालेले आहेत, म्हणजेच मार्केट थोडंसं आपण म्हणू शकतो की स्लाइटली बेरिश आहे, परंतु पडण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही. म्हणजेच काय, जर मार्केट अगदी 24,000पर्यंत जरी आलं ह्या वीकमध्ये बंद होण्यासाठी तरीसुद्धा फार काही फरक पडणार नाही. कुठलेही जे पुट रायटर्स आहेत ते फार पॅनिक होणार नाहीत, कारण कॉल जास्त राईट झालेले आहेत. त्यामुळे मार्केट जर वरच्या बाजूला गेलं तर कॉल रायटर पॅनिक होतील. त्यामुळे पाहूयात की आज दिवसभरात काय घडतंय ते, परंतु रिॲक्शन येणं बाकी आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे थोडंसं वाट पाहायला हरकत नाही, त्यानंतर मग हळूहळू तुम्ही स्टॉक्स बाय करू शकता. आता काल जर आपण पाहिलं तर
इंडिया विक्स डाऊन झाल्यामुळे ऑप्शन बायर्सला मात्र मोठ्या प्रमाणात लॉस झालेला आहे, की जे सगळेच आशा लावून बसले होते की काही ना काहीतरी मुवमेंट मार्केटमध्ये येईल, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड एक मोठं मुवमेंट, परंतु ते काही झालं नाही. त्यामुळे होत असतात सगळ्या गोष्टी, कारण शेवटी मार्केट अशाच पद्धतीने बिहेव करत असतं. पाहूयात येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय करते ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट जर ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. धन्यवाद.